आज तो दिवस आला आहे. आजपासून मी त्या जॉबला जॉईनिंग करणार आहे. बट तो कोणता जॉब आहे, काय जॉब आहे हे तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे, मला माहिती आहे. बट तो जॉब असा आहे की माझ्या टाईम लिमिटमध्ये बसतो तो, म्हणून मी तो जॉब निवडला आहे. तो जॉब आहे सिक्युरिटी गार्डचा जॉब आहे. तर मला कोणता जॉब छोटा नाही वाटत. जॉब जॉब असतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. आजचा दिवस मी एक दोन दिवसापासून बोललो होतो की मी जॉब करायचा निर्णय घेतला आहे. आज तो दिवस आला आहे. आजपासून मी त्या जॉबला जॉईनिंग करणार आहे. बट तो कोणता जॉब आहे, काय जॉब आहे हे तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे, मला माहिती आहे. बट तो जॉब असा आहे की माझ्या टाईम लिमिटमध्ये बसतो तो, म्हणून मी तो जॉब निवडला आहे. तो जॉब आहे सिक्युरिटी गार्डचा जॉब आहे तो. आता काही जणांना वाटत असेल की यार तू कितवी शिकला आहे, काय करतोय, कुठला जॉब करतोय. बट मला कोणता जॉब छोटा नाही वाटत. जॉब जॉब असतो. आणि मी शिकलो आहे. माझं शिक्षण मी सेकंड इयर ब्रेक केलं आहे. 12वी झाली माझी. सेकंड इयरमध्ये मला ही उचकी लागली होती. मी पहिला कंटेंट क्रिएटर होतो, तर मी व्हिडिओज बनवायचो बाकी प्लॅटफॉर्मवरती. म्हणून मी ते अभ्यासावरती दुर्लक्ष करून माझ्याच पायावरती धोंडा मारून घेतला. सेकंड इयर ब्रेक केला. त्यानंतर मी कंटेंट क्रिएशनमध्ये घुसलो. तर मला कुठेही जॉब भेटू शकतो, असं गव्हर्नमेंट जॉब कुठेही भेटू शकतो मी जर अप्लाय केलं तर. आणि मला भेटले पण आहेत. माझ्या भावाने निवडलं आहे, माझ्या मम्मीने निवडलं होतं, माझ्या पप्पाने निवडलं होतं. बट त्याच्यामध्ये असतं ना गव्हर्नमेंट जॉबमध्ये 8 ते 6 अशी ड्युटी लागते. मग पूर्ण दिवस माझा त्यात जाईल ऑफिसमध्येच काम करत करत. तर मी तिथेही व्लॉगिंग चालू केली तर फोन जप्त करतील. काही ऑफिसमध्ये तर फोन अलाउडच नसतात, फाईन बसते. म्हणून आता दिवसभर मी बिझी असणार, रात्री व्लॉगिंग काय दाखवणार 6 वाजता येऊन. थकणार, झोपणार माणूस. म्हणून माझ्या टाईममध्ये भेटेल असा मी जॉब निवडला आहे. जॉब आता तो तुम्हाला कमीपणा वाटेल, बट मला तो बरोबर वाटला म्हणून मी तो करायचा निर्णय घेतला. माझ्या घरच्यांनाही माझा निर्णय आवडलेला नाही आहे. बट नंतर ते ॲक्सेप्ट केलं त्यांनी की कर, काय विषय नाही आता. कारण कसं आहे माहिती आहे का, माझे पप्पा कुठेही भावकीत वगैरे उभे राहिले, जातीत वगैरे उभे राहिले, तर माझे पप्पा सांगू नाही शकत आज पण की बारका मुलगा काय करतो विचारल्यावरती. मला खूप वेगळंच वाटतं. कारण मी ह्या क्षेत्रात 2021पासून मेहनत करतो आहे. म्हणजे यूट्यूब व्लॉगिंगच्या क्षेत्रात नाही, व्लॉगिंगच्या क्षेत्रात तर मी ह्यावर्षीच आलो, मराठी व्लॉगिंगच्या. बट मी कंटेंट क्रिएशनमध्ये मी 2021पासून मेहनत करतो आहे. काही लोकांनी साथ सोडली 3-4 वर्षात. 2021 ते 2024पर्यंत माझी साथ सोडली. 1 वर्ष माझं डिप्रेशनमध्ये गेलं, म्हणून मी 26मध्ये पुन्हा उभा राहिलो आहे. बट असं आहे की भाई, मी त्या टायमाला जर केलं असतं ना डेली व्लॉगिंग 2021पासून, तर 2026पर्यंत मी खूप काही मिळवलं असतं मराठी व्लॉगिंगमध्ये. मला असं वेगळं वाटतं ना की यार माझे 3-4 वर्ष वाया गेले. मला ते रिग्रेट कायम राहणार माझ्या डोक्यात. माझ्या घरच्यांनाही माझ्यावरचा होप उडून गेला आहे की हा काही आयुष्यात करेल का. कारण माझ्या पप्पाला माझी लई चिंता लागून असते की हा काही करेल का. कारण भावकीमध्ये विचारतात ना ऑब्व्हियसली तुझा बारका काय करतो. आत्ता माझं वय 23 आहे. आता मला या 2-3 वर्षात काही ना काही करून दाखवायचं आहे. नाहीतर एक मुलगा म्हणून मी आहे मग, कळतं आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे की जॉब करायचा. आणि तो पण कोणता जॉब करतो आहे माझ्या घरच्यांना तो एक्सपेक्ट नाही आहे माझ्याकडून. बट आता ठीक आहे, काय विषय नाही. माझ्या भावकीमध्ये जे माझे पप्पा उभे राहतात, आता माझ्या भावकीमध्ये पण व्लॉग बघतीलच. आता माझ्या जातीमध्ये कोण असेल ते पण व्लॉग बघतीलच. माझ्या पप्पाला ते आता विचारतील की तुझा मुलगा काय करतो आहे, कोणता जॉब करतो आहे, काय करतो आहे. तर माझे पप्पा तर अजूनच हे होतील, निराश होतील. मला ते नाही आवडत आहे, पण आता काही ते करावं लागतंच आहे. तर काय विषय नाही, चांगले दिवस येतीलच. मला विश्वास आहे तुमच्यावरती की तुम्ही मला सपोर्ट करालच, चांगले दिवस आणालच. कारण एक दिवस नक्कीच मी माझ्या पप्पांना असं अभिमानाने सांगताना बघेन की भावकीत की तुमचा मुलगा काय करतो. माझा मुलगा यूट्यूबर आहे, माझा मुलगा ब्लॉगर आहे, डेली ब्लॉगर आहे. माझे आईवडील बोलतील स्वतःच्या तोंडाने भावकीमध्ये, प्राऊड फील, चांगला कमवतो, काय विषय नाही. तो एक दिवस मला आणायचंच आहे.
आता कितपत हा जॉब करेन म्हणजे कधीपर्यंत हा जॉब करेन मला माहीत नाही, नाईट जॉब. कारण नाईट जॉब असं आहे की मी नाईटला जॉब करेन, सकाळी व्लॉगिंग करेन दिवसभर. तर मला टाईम भेटेल व्लॉगिंगला, असा जॉब आहे. पण तो बघू कितपत मला जमतो आहे तो जॉब, कारण मी पहिल्यांदाच करतो आहे जॉब. तर मला आयडिया नाही आहे. आजपासूनच जायचं आहे नाईटला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गाईज बघा, मी पण एक मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहे. आता तुम्हाला वाटत असेल मिडल क्लास काय बोलतो आहे, एवढं चांगलं घर आहे, एवढं हे आहे ते आहे. माझं नाही आहे, हे माझ्या भावाने घेतलं आहे. तो पण काबाड कष्ट करून घेतलं आहे. काही लोकांनी आम्हाला नावं ठेवली होती म्हणून घेतलं आहे. काही आमच्या भावकीमध्येच आम्हाला नावं ठेवली होती खूप जणांनी, म्हणून आम्ही ते घेतलं आहे. आम्ही म्हणजे मी नाही, माझ्या भावानी, माझ्या मम्मीनी पप्पानी असं काबाड कष्ट करून घेतलं आहे असं. तर माझं स्वतःचं असं काहीच नाही आहे. माझं स्वतःचं मला उभं करायचं या 2-3 वर्षात. मित्रांनो प्लीज सपोर्ट करा मित्रांनो, कारण मी खूप नाही का, माझे खूप वर्ष वाया गेलेत. जर मी त्यापासून 21पासून व्लॉगिंग करत असतो तर 26पर्यंत सक्सेस नक्कीच झालो असतो, मला एवढं माहिती आहे. बट एवढंच आहे की माझ्या घरच्यांना बघून मला खूप वेगळंच वाटतं रे, वेगळंच वाटतं, खूप वेगळं वाटतं की असं की काय करतो आहे काय नाही. एवढं शिकून पण आपल्या पायावरती धोंडा मारला आहे आणि असं या क्षेत्रात घुसलं आहे. कारण ह्या क्षेत्रात माझ्या भावकीत, माझ्या जातीत कोणीच नाही आहे ह्या क्षेत्रात, की असं व्लॉगिंग वगैरे या क्षेत्रात कुणीच नाही आहे. मला हे बदलायचं आहे, कारण हे क्षेत्र मला दाखवायचं आहे लोकांना की ह्या क्षेत्रात. भावकीमध्ये बोलत असेल, हसत असेल, अरे काय करतो आहे काय नाही करत आहे, कारण माझं वय आता 23 आहे. पण मला त्यांना दाखवायचं आहे की भाई, ह्या क्षेत्रात जर तुम्ही केलं तर खूप काही होऊ शकतं. पण मला हीच एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडून की मला सपोर्ट करा मित्रांनो. कारण आता डेली व्लॉगिंग आहे तर सकाळी मी काय दाखवेन काय नाही दाखवेन मला स्वतःलाच माहिती नाही आहे. कारण मी झोपेन कधी, दाखवेन कधी व्लॉगिंग. पण जे काय दाखवेन ते थोडं इंटरेस्टिंगच दाखवेन. कधी कधी इंटरेस्टिंग असेल, कधी कधी डेली रुटीन असेल. तर थोडं गोड मानून घ्या आणि सपोर्ट करा. असं करू नका की यार इंटरेस्टिंग नाही दिसत आहे, सोड जाऊ दे, काय विषय नाही, असं करू नका प्लीज. माझंच काय, दुसऱ्या व्लॉगरला पण असं करू नका. कोण दुसरा व्लॉगर डेली व्लॉगर करत असेल मराठीमध्ये, तर असं समजा की यार मराठी व्लॉगर आहे ना, मराठीमध्ये करतो आहे ना, तर ह्याला लाईक करू, नाही का, असं करा. मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो, कारण तुमच्या एका लाईकमुळं ना समोरच्याचं आयुष्य, त्याची दलिंद्री मिटू शकते, कळतं आहे. प्लीज सपोर्ट करा. आणि तुम्ही आता बघत असाल की हिंदी व्लॉगर्स किती आहेत, डेली व्लॉगर्स. मी स्वतः बघतो आहे की हिंदी व्लॉगर्स जर मी सर्च मारले ना तर कितीतरी आहेत. आणि ॲज कम्पेअर्ड टू मराठी व्लॉगर्स सर्च मारा, खूप कमी भेटतील तुम्हाला, खूप कमी भेटतील. मराठी माणूस संपत चालला आहे, म्हणून मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. असं बघू नका की यार इंटरेस्टिंग नाही तर मी नाही लाईक करणार, नाही व्ह्यूज, नाही पूर्ण बघणार व्लॉग. बघा तुम्ही व्लॉग, काहीतरी इंटरेस्टिंग भेटणारच तुम्हाला त्याच्यात. प्लीज मित्रांनो, त्याची परिस्थिती समजून घ्या. मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट नाही करता तर कोण करणार. मराठी माणसाला मराठी माणसांनी सपोर्ट केला पाहिजे, मला तर वाटतं. तर प्लीज सपोर्ट करा मित्रांनो. आणि काही ना काही कधी कधी इंटरेस्टिंग भेटेलच, असं नाही की नाही भेटणार, भेटणारच इंटरेस्टिंग ब्लॉग मी देईनच. फिलहाल तर आता उठलो आहे मी, आता आंघोळ करून रेडी होतो. आपलं पाणी पण तापलेलं आहे, बघू का तापले का नाही. अरे बापरे, उकळलं पाणी, तापले. आता आंघोळ करून रेडी होतो आणि नाश्ता वगैरे करतो, कारण आपल्याला चेंबूरला पण जायचं आहे. तर फटाफट आंघोळ करून रेडी होतो. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालो आहे. आता बसलो नाश्ता करायला. बघा, बीन्सची भाजी, चपाती. मम्मी पप्पा सकाळीच कामाला गेलेत, मम्मी पप्पा भाऊ. मी उठलो, रेडी झालो आणि आता नाश्ता करायला बसलो आहे. मी पण जाणार आहे आता चेंबूरला. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आज आहे शिमगा, म्हणजे होळी जळवतात आज, आणि उद्या धुलीवंदन. तर शिमग्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि शिमगा आहे आज भाई, आणि आजपासून मी जॉबला जाणार आहे. तर शिमगा होळीमध्ये नाही का, घरातली नेगेटिव्हिटी काढून नारळ असे फिरवून घरातून मग त्या होळीमध्ये टाकतात. आय होप, माझी इच्छा हीच आहे की माझी घरातली जी दलिंद्री आहे, जी नेगेटिव्हिटी आहे, माझ्यावरची जी नेगेटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट व्हावी, त्या होळीत जळून खाक व्हावी आणि चांगले दिवस यावे
मला हीच इच्छा आहे माझी. तर फटाफट पहिला चेंबूरला जाऊ. मित्रांनो, निघालो आहे चेंबूरसाठी. आमच्या बिल्डिंगच्या खालची होळी बघा यार, किती भारी वाटते ही होळी. या होळीमध्ये भाई माझी नेगेटिव्हिटी सगळी निघून जाऊ दे. मी आत्ताच चेंबूरला पोचलो आहे. मम्मीच्या शाळेत आलो आहे मी, बट मम्मीच नाही आहे बघा. किचनमध्ये मम्मीच नाही आहे. आता शोधावं लागेल मम्मीला. फायनली मम्मी भेटली बघा. तुला काम नाही काय? आता बोर सुटणार गाडल्यावरती सर्व. लहान पोरं सुट्ट्यात बघा शाळेची. लहान पोरं सुट्ट्यात. सगळे बघा तोंडावरती बोट ठेवून जात आहेत. ते बघा तोंडावरती बोट ठेवून जातात सगळे. बाय. मम्मी बघा इथं रूम साफ करते. आता मम्मी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार. अरे हळू हळू. जोपर्यंत मम्मी शाळेतून सुटत नाही ना तोपर्यंत आपण मंदिरात जाऊन येऊ. कारण आज सोमवार आहे, महादेवांचा वार आहे. तर आपण या मंदिरात जाऊन येऊ. शाळेचंच मंदिर आहे बाजूला, तर जाऊन येऊ. बघा किती भारी मंदिर आहे. पूर्ण असं मंदिर आहे बघा. किती भारी आहे. शंकराची पिंड तर बघा किती भारी आहे भाई. मस्त आहे यार. मंदिरात जाऊन आलो मी. मम्मी पण सुटली जॉबवरून आणि पप्पा पण आहेत आज रिक्षा घेऊन. दादाचाच वेट करतोय. दादा पण सुटेल आता. याच कॉलेजमध्ये आहे दादा कामाला. तर दादा पण आता सुटेल. तर आम्ही चौघं पण आता गाडी घेऊन रिक्षा घेऊन घरी जाणार आहे. रिक्षा घेऊन यासाठी जाणार आहेत कारण बिल्डिंगचे जी होळी आहे ना, मी तुम्हाला सकाळी दाखवली, ती जळवणार आहे 9 वाजता. तर थोडंफार काम आहे. तर म्हणून पप्पा रिक्षा घेऊन जातात. कारण परत यायला नाही, लेट होईल ना मग घरी जायला. म्हणून आत्ताच चाललो आहे सगळे. तर फिलहाल दादाचाच वेट करतोय. कधी येईल काय माहिती. इकडं पोरं बघा सगळे होळी खेळून माकलेत. उद्या धुलीवंदन आहे आणि आजच धुलीवंदन करतो. ते बघा तो पोरगा बघा किती माकलाय. बघा दादा आला. चलो जल्दी. आम्ही आत्ताच घरी आलोय आणि आता बसलोय नाश्ता करायला. बघा पप्पाने भजीपाव आणलेत, तेच आता नाश्ता करतो. मम्मी तिकडं माझ्यासाठी डबा करते. आज जाणार आहे तर मी. तर नाश्ता करून घेऊ फटाफट. काय बनवते मम्मा? हे बनवते, चपाती बनवते आणि आलू की भाजी. अच्छा, बटाटा तळते. हा, तुझं पडतंय ना त्यामुळे बटाटा तळले जरा. जास्त तेल नको घालू. हा म्हणजे तेल मी काढून देणार तुला. हा. त्याच्यामुळे नंतर भाजी टाकून मी. डबा बिबा घेऊन आता मी निघालो आहे कामाला. थोडं चालतच जातो आहे कारण खांदा कॉलनीला जायचं आहे. लवकरच निघालो आहे कारण वेळेत पोचणं महत्त्वाचं आहे. काम छोटं असो या मोठं मला फरक नाही पडत. मी कुठेही वेळेवरतीच जातो. माझं असं हे आहे. मी असं नाही बघत की यार छोटं काम आहे तर कशाला लवकर जायचं. तर जावं लागणार आहे. थोडं लांब आहे पण चालतच जाऊ. मी आत्ताच पोचलो आहे कामाला. आता बघतो पहिला दिवस आहे तर कसं काय आहे इकडे. इथे आजूबाजूला सगळीकडे कॅमेरा लागलेत म्हणून मी इथं ऑफिसमध्ये येऊन बोलतो आहे तुमच्याशी. नाहीतर नाही का कंप्लेंट करतील, फोन घेऊन फिरतोय असं तसं म्हणून. तर बघू कसं काय ते. अजूनपर्यंत काय आयडिया नाही आहे मला. हा, थोडं काम करून झालं आहे. आता बसलो आहे जेवायला. हे बघा काय बनवलं आहे. बटाट्याची कापं आहेत भाई. तिथे होळी जळवून मस्तपैकी सेलिब्रेट करत असतील माझ्या बिल्डिंगमध्ये घरचे माझे. मस्त पुरणपोळी खात असतील. मम्मीने आज पुरणपोळी बनवलेली होती. बट आपल्या नशिबात बघा काय आहे, बटाट्याची कापं आणि चपाती. आत्तापासून हीच आपली लाईफ आहे भाई. मला तर पहिल्याच दिवशी नको झालं आहे बट काही नाही, करत राहीन, माघार नाही घेणार. फिलहाल तर हे खाऊ आणि आपला व्लॉग इथेच एंड करू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आणि हां, परत एकदा हॅपी होळी.